यानंतर आई एक असा नेहमी प्रश्न असतो की दादासाहेबांसारख्या उच्च पदस्थ व्यक्तींच्या आपण यशस्वी पुरुषाच्या पत्नी आहात आणि आता न्यायदानाच्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर सरन्यायाधीशपदी भूषणदादा आपले चिरंजीव विराजमान झालेले आहेत. तर एक यशस्वी पुरुषाची पत्नी आणि यशस्वी मुलाची आई, या बाबतीत आपला अनुभव किंवा अनुभूती काय आहे? तर मॅडम, हे काही मी ठरवून नाही केलं, कारण की काय झालं की जे ओघाओघाने जे होत गेलं ते आपोआपच होत गेलं. ते ठरवून किंवा मुद्दामून करून असं काही केलेलं नाही आहे. सर्वसामान्य स्त्री जी आपल्या पतीचा संसार चालवते, मुलांना मोठं करते, तोच एक उद्देश होता आणि तो अगदी सहजपणे मुलं सहज वाढतं. त्याप्रमाणे ह्याही सुद्धा गोष्टी सहज झाल्या. साहेबांना मोठमोठे पदं मिळतील ही अपेक्षा नव्हती. वाटते की हे मोठमोठे पदं साहेबांना भूषणला मिळाले तर माझी जबाबदारी समाजाच्या प्रती आणखी वाढली की मी आतापर्यंत जे काम करते फुल टाईम त्यापेक्षाही जास्त काम गरिबांच्यासाठी केलं पाहिजे. कारण हे सगळं गरिबांचाच आशीर्वाद आहे जे पूर्वीपासून केलेलं आहे गरिबांच्यासाठी. तो गरीब आणि मला बरेचसे लोक म्हणतातही हे सगळं तुम्ही भूषणने सुद्धा लहानपणापासून गरिबाची पुष्कळ सेवा केली आहे आणि मुलांनासुद्धा ती सवय पडली. कारण मुलगीसुद्धा म्हणते, मी तिला पुष्कळदा म्हणते की इतर मुलीमध्ये तुझ्यामध्ये पुष्कळ फरक आहे. तर ती म्हणते की बा आम्ही लहानपणापासून हेच पाहिलेलं आहे, त्यामुळे याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच नाही करू शकत. त्यामुळे तिन्ही मुलं हे जरी मोठ्या गोष्टीवर असले तर जमिनीवर आहे. गरिबाच्या विषयी जे हृदयामध्ये तळमळ आहे ती असणं अतिशय आवश्यक आहे. आणि आम्हाला पदोपदी हेच वाटतं की आम्ही आज जे आहोत ते बाबासाहेबाच्यामुळे आहोत. तर आज आम्ही बाबासाहेबाच्यामुळे आहोत तर आमचं पण काहीतरी देणं लागतं ना समाजाच्या प्रती. आणि आता तर मला एवढंच वाटतंय की किसी को मदत करणी हो तो झोक के करो नाही तर नाही बोल. लोक मला पुष्कळ लोकांना वाटतं की एवढं का करत राहते. तुम्ही त्या नेहमी सांगता की मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही, पैसा कमावून काय श्रीमंत व्हायचं नाही आहे आणि नाव काही कमवायचं नाही आहे. जेही काही करायचं आहे की ज्या अडल्या गोरगरिबांना मदत करते आणि त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. तो म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या गरिबाला मदत केली किंवा एखाद्या दिवसभरातील चांगलं काम केलं तर मला असं वाटतं की मी खरोखर या जन्माचं काहीतरी सार्थक करून राहिली. तर हे सगळं जे आहे हा सर्व गरीब लोकांचा आशीर्वाद आहे. बरोबर. आपला मानवतावादी दृष्टिकोन आणि त्याला विपश्यनेची जोड हे याचं सर्वात मोठं देतं. विपश्यनेच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारचं वरदानच मिळालं. इतक्या प्रत्येक शिबिराला मला तेवढे नातलोक मिळतात, ते माझ्या भरपूर प्रेम करतात, शिबिर लावण्यासाठी सेवा देतात, मदत करतात, दान देतात. आणि टीचरसुद्धा फ्री ऑफ चार्ज, म्हणजे त्यांना कुठलं दान न घेता ते पण टीचरसुद्धा तिथं सेवा देतात. आणि ते एक मानवतेचं मंदिर झालेलं आहे विपश्यना. विचारते की सरन्यायाधीशपदी विराजमान झालेल्या एका कर्तृत्ववान मुलाची आपण आई आहात. एक कर्तृत्ववान मुलाची आई म्हणून आपण इतर आयांना काय संदेश द्याल? मी सर्वप्रथम तर हे सांगते की मी काही फार महान आहे असं नाही. सर्वसामान्य आया ज्या आहेत त्यासारखीच मी एक आई आहे आणि तशीच एक पत्नी पण आहे. मी सगळ्या आयांना हेच सांगेल की सगळ्यांच्या आया किंवा त्यांचे मुलं सारे शिवाजी महाराज किंवा भारत देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश म्हणून होतील. त्यांचे पहिले गुरु हे आईवडील असतात, तर त्यांच्याकडे त्यांचं बारकाईचं लक्ष असते. तर त्यामुळे आईवडिलांनी हे संस्कार निर्माण करावे म्हणजे मुलं आपोआपच जरी खूप मोठ्या उच्च पदावर जरी नसले तर सामान्य पदावर राहू शकतात. अन्यथा आपल्या कमाईचा ही सुखाची भाकर म्हातारपणी आपण खायची असेल तर आधी मुलांवर चांगल्या रीतीने संस्कार देण्याचा प्रयत्न करा. तर आईने कमीत कमी 4 वाजता, कमीत कमी 3:45 वाजता तरी उठायला पाहिजे. आणि याचं उदाहरण जेव्हा 81 वर्षाचे चंद्रदर्शन झालं त्या कीर्तीने उदाहरण दिलं होतं की आमची आई दंडा घेऊन 3 वाजता उठवायची. दंडाबिंडा काही घेत नव्हती, ते अतिशक्ती सांगितली, पण दंडाबिंडा घ्यायचे कारण सगळे कामं हाताने करावं लागत असल्यामुळे माझे सारे कामं वगैरे झाल्यानंतर मी चहा करायचे आणि
त्यांना झोपेतून उठल्यानंतर सुस्ती येऊ नये म्हणून चहा करून द्यायची. मधल्या काळामध्ये मुलं ही आपल्या स्वतःच्या मेहनतीनेच मोठी झालेली आहेत. त्यामुळे ते जी मोठी झालेली आहेत त्याचं श्रेय त्यांच्या मेहनतीला देईल. आणि म्हणून मी शेवटी सांगते, सुख का राज मेहनत आहे. तुम्हाला काही मोठं जर बनायचं असेल तर तुम्ही जितकी जास्तीत जास्त मेहनत कराल आणि तुमचं जर ध्येय तुम्हाला आधी संकल्प केला असेल तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ह्या मेहनतीचा तुम्हाला खूप मोठा सपोर्ट होईल. आज ह्या ठिकाणी आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नवे घरगुती स्वरूपामध्ये कुठलंही एक असं वेगळंपणा न घेता चांगल्या घरगुती वातावरणामध्ये माझाशी तुम्ही वार्तालाप केला, आपला वेळ काढला, त्याबद्दल आपलं सर्वांचे आभार मानते आणि आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा, मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. धन्यवाद आई. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आम्हाला आणि समाजाला, आयांना विशेषतः एक चांगलं मार्गदर्शन दिलं. तर यासाठी आपले पुनश्च एकदा आभार मानते आणि आपल्या 84व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मंगल हो. सुखी.